नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत. अर्णव हा जमिनीवर झोपायचं ठरवतो. त्याचं कारण म्हणजे तो म्हणू लागतो की माझी ताई जमिनीवर झोपते, ती कशी तिचे दिवस काढत आहे, मग मी एवढे सुख कसे भोगू, मला नाही ताईशिवाय करमत, मी ताईसारखंच जमिनीवर झोपणार, असा हट्ट करत अर्णव झोपतो. तर ईश्वरी त्याच्या बाजूला स्वतःचं अंथरूण टाकते जमिनीवरती. त्यावेळेला तो म्हणतो, मी काही लोळत नाही, तू माझ्यासाठी कशाला अंथरूण वाढवते. तर ती म्हणते, हे तुमच्यासाठी नाही, हे मी माझ्यासाठी घालत आहे. आणि नवरा खाली जमिनीवर झोपला आहे आणि मी मस्त पलंगावर झोपायचं, हे मलाही पटत नाही. जिथे माझे मिस्टर तिथंच मी, असं म्हणत ईश्वरीही स्वतःचं अंथरूण जमिनीवर त्याच्या बाजूला घालते आणि तिथे जाऊन मग झोपण्याचा प्रयत्न करते. पण तिला काही केला झोप येत नसते. तर अर्णवही त्यालाही झोप येत नसते, तोही चुळबुळ चुळबुळ करतच असतो. इथे अर्णव ईश्वरीला, डोळे बंद कर, माझ्याकडे एकटक का पाहत आहेस, असं विचारू लागतो. तर ती म्हणते, तुमच्याकडे नाही पाहणार तो बघणार कोणाकडे, तुम्ही माझ्यासमोर आहात म्हणून तुमच्याकडे पाहत आहे. इथे अर्णव म्हणतो की मी दुसऱ्याच बाजूला वळून झोपतो. तर तो स्वतःची कूस बदलण्याचा प्रयत्न करत असताना हात लचकला आहे म्हणून मला त्या बाजूला झोपता येत नाही, म्हणून मी ह्या बाजूला तोंड करून झोपतो, पण तू डोळे बंद कर. तर ती म्हणते, नाही येते मला झोप. तर तो तिला म्हणू लागतो, थांब, मी अंगाई गीत गातो. आणि त्याची गायलेली अंगाई ऐकून लगेचच ईश्वरी त्याला म्हणू लागते, थांबा थांबा थांबा, ही असली अंगाई आत्ता तरी गाऊ नका, म्हणजे जी झोप येणार आहे तीही येणार नाही आणि कितीतरी वर्षही झोप येणार नाही, अशी परिस्थिती होऊन जाईल तुमच्या अंगाई ऐकल्यानंतर, असं म्हणत ती हसत असते. आणि अर्णव तिच्याकडे रागारागाने पाहू लागतो. आणि मग ती म्हणते की तुम्ही अंगाई गीत गाऊ नका, मी झोपत आहे, असं म्हणत ती गाढ झोपी जाते. तिच्याकडे अर्णव निहाळून पाहू लागतो. एकदम निरागस बाळासारखी झोपलेली तिला पाहून तो स्वतःच मनाला विचारू लागतो की ही शांत कशी झोपत आहे ना, आपल्याला यायला हवी. पण इतका प्रयत्न करूनही त्याला झोप येत नसते. त्याच्या डोळ्यांसमोर त्याची ताई दिसत असते आणि ते लहानपणीचे क्षणही त्याच्या डोळ्यांसमोरून काही जाईनासे होतात. बघता बघता अर्धी रात्र उलटून जाते, पण काही केल्या त्याला झोपच येत नसते. इकडे काही वेगळी अवस्था अंजलीचीही नाही. अंजलीला एवढ्या सुखांची सवय, तिला हे चाळीतलं जीवन, मच्छरांचे गुणगुण, न फॅन, गरमीमुळे तिला झोपही येत नसते. तिचाही जीव कासवीस होत असतो, त्यात नवराही घरी नाही. इथे अर्णव मात्र लहानपणच्या गोष्टी आठवू लागतो, ज्यामध्ये आईसोबत खेळणं आठवतं, ताईसोबतची मस्ती आठवते, ताईला कसं चिडवायचो, आई कशी रागवायची, ते प्रत्येक क्षण आठवून इमोशनल होत असतो अर्णव. आणि आपल्या ताईशिवाय आपण काहीच नाही असा विचार करू लागतो. आईनंतर तर ताईच तर मेन होती. आता ताई पण रागी भरलीमुळे तीही काही त्याच्याजवळ नाही, त्याच्यामुळे त्याला तिची आठवण येत असते. तिची आठवण काढत तो बसलेला असतो. त्याची ही रात्र अशीच जागी राहूनच गेलेली असते. इकडे अवस्था आपल्या अंजलीचीही योग्य तशीच असते, तिलाही झोप येत नसते. नवऱ्याला फोन लावा तर तो फोन स्विच ऑफ येत असतो. आईचा फोटो जवळ घेऊन तीही झोपण्याचा प्रयत्न करत असते. तिला आईसोबतचे लहानपणचे क्षण आठवत असतात. तीही सगळ्यांना मिस करते, पण नवऱ्याच्या स्वाभिमानाखातर ती आता सगळ्यांपासून वेगळी आहे. इकडे हा नालायक मस्त मोबाईल बंद करून जिच्याकडनं पैसे घेतले तिच्या रात्री छान सजवून देत आहे. तिच्यासोबत मस्त एन्जॉयमेंट त्याची चालली आहे. प्रत्येक क्षण तो मस्त आनंदात जगत आहे. इकडे मात्र सकाळ झाली तरीही राकेश आला नाही. ह्या काळजीपोटी त्याची बायको फोन लावते, पण फोन स्विच ऑफ येतो. मग स्वतःची आवराआवर करते, येतीलच थोड्या वेळात असा विचार करत असते. फोन तर बंदच येत असतो. त्यातच वॉचमॅन तिला फोन करून सांगतो, ताई, आमच्या चाळीमध्ये ना सोमवारचं पाणी येत नाही, तर आपल्याला बाहेरच्या सार्वजनिक नळावरनं पाणी आणावं लागतं. हे ऐकल्यानंतर ती म्हणू लागते की अरे बापरे, आता राजेश तर घरीच नाही, रात्रभर घरी आलेले नाही, कुठे गेले काही माहीत पण नाही. तर तो म्हणू लागतो, मी पण घरी नाही, माझी बायको पण कामाला गेली आहे. त्यालाही टेन्शन आलेलं असतं की काय करावा, मदत कशी करावी ताईची. पण ताई म्हणते, इट्स ओके, तुम्ही मला फक्त सांगा कुठे भरायचं, मी जाऊन जेमतेम स्वतःला पाणी पिण्यापुरतं तर पाणी आणतेच, असं म्हणत ती पाणी भरायला जाणार. हे ऐकल्यानंतर वॉचमॅनला टेन्शन आलेलं असतं. पण आता इथे अंजली निघालेली असते 2 हांडे कळशी घेऊन पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर चाळीच्या. आणि आपल्याला रोजच्या नित्यकर्मासाठी पाणी तर गरजेचं आहे, मग ते भरावेच लागेल. दुसरीकडे आपण हे पाहूया की क्लाउड किचनवरती जेव्हा ईश्वरीची आई काम करत असते, तिथे पत्रकार एक व्यक्ती असतो जो स्केच बनवतो, तो आलेला असतो. कारण इथे ना ईश्वरीच्या आईला स्केच बनवायचं असतं आणि तिच्या नवऱ्याच्या ओळखीच्या स्केच आर्टिस्टला बोलवलेलं असतं तिथे. तर तिथे ते आता स्केच बनवून देणार जसं हवं तसं.
फक्त वर्णन आता इथे सुप्रियाला करायचं असतं. सुप्रिया मग कम्प्युटरच्या मदतीवर इथे जसे म्हणणे तसे डोळे, आयब्रोज सगळं काही तयार करून त्यांना सांगत असते, ते तयार करत असतात. त्यानुसार ते स्केच घडत असतं. त्या सगळ्या खोल गोष्टी तो तिला विचारत असतो, ती सांगत असते. स्केच आर्टिस्ट छान प्रकारे तसं ड्रॉइंगही करतच जातात. बघता बघता स्केच तयार होऊ लागतं आणि अर्धं स्केच तयार झाल्यानंतर ती बघू लागते की स्केच तर जवळजवळ हुबेहूबच बनले. त्या स्केचला पाहून तिला तर विश्वासच बसत नाही. मला जी व्यक्ती शोधायची होती तिचं हवं तसं स्केच तुम्ही बनवले, पण काही फिनिशिंग बाकी आहे, त्याच्यामुळे ते फिनिशिंग थोडा वेळ लागेल करायला असं म्हणत तो व्यक्ती सांगू लागतो की मी नंतर करून देतो. पण इथे आपल्या सुप्रियालाही घरून फोन आलेला असतो, गॅसची टाकी येणार असते, त्याच्यामुळे तिला घरी जावं लागत असतं. घरी कोणीही नाही. तर स्केच आर्टिस्ट म्हणतो की 2 तासांनी स्केच पूर्ण तयार होईल, तर तुम्ही माझ्या दुकानावरती ते घ्यायला या. तर ती म्हणते ओके, मी 2 तासांनी, मी नाही आले तर माझ्या मुलीला पाठवेल असं सांगून मग तो स्केच आर्टिस्ट निघून गेलेला असतो. इथे ईश्वरीची आई ईश्वरीला फोन करून सांगू लागते की बाबांची एक युक्ती कामं आली. आपण स्केच आर्टिस्ट शोधत होतो, त्यांनी एक स्केच आर्टिस्ट आपल्याला अवेलेबल करून दिला. त्याच्या मदतीने स्केच बनत आहे. ते बनलं की तो 2 तासांनी आपल्याला देणार आहे आणि ते स्केच आणायला तू जाशील का असं ईश्वरीला विचारत असते. ईश्वरी हे सगळं काही मोबाईल किचनमध्ये घेऊन गप्पा मारत स्वयंपाक करत असताना स्पीकरवरच बोलत असते. तर ते सगळं बोलणं इथे नेमकंच त्याच वेळेला वल्लवीच्या कानावर पडतं. वल्लवीला लक्षात येतं की आपल्या सारखा चेहरा स्केच बनवून घेतलेला आहे ह्या मायलेकींनी. आता ह्या जर आपल्या आधी तिथे पोहोचल्या आणि त्यांना जर स्केच मिळालं तर सगळ्यांना कळेल की मीच ती व्यक्ती आहे. मग ती ॲड्रेस विचारू लागते. तर तो ॲड्रेस वल्लवी पण ऐकते आणि त्या ॲड्रेसवर ईश्वरीच्या अगोदर पोचायला हवं असं म्हणत ती आता निघालेली असते त्या दिशेने, त्या ॲड्रेसवरती. इकडे मात्र चाळीमध्ये भांडणं चालू असतात पाणी भरण्यावरून. अंजलीला तर ह्या गोष्टींची सवय नाही, चाळीतल्या बायकांना रोजचंच असतं. तर चाळीतली एक बाई म्हणते की तू तर प्रेग्नेंट दिसते, मग तू एवढे भांडे कसे भरशील. तर इथे अंजली सांगते मला सवय नाही पण प्रयत्न करते. तर ती बाई म्हणते तुझी मिस्टर नाही का तुझ्यासोबत. तर ती सांगू लागते त्यांना कामानिमित्त अर्जंट बाहेर जावं लागलं, नाही तर तेच आले असते. पण आता गरजेपुरतं पाणी तर भरावं लागेल. पण बाकीच्या बायका चाळीतल्या फार डॅम्बिस, त्यांना नेहमीप्रमाणे भांडत असतात नळावरती. आता इथे वॉचमॅन अर्णव आणि ईश्वरीला पाहतो आणि अंजलीताईची खबर देण्यासाठी त्यांच्याजवळ जाऊन सांगू लागतो की राकेश रात्रभर घरी आलेला नाही आणि आपल्या ताईंना आता चाळीत सोमवारी पाणी येत नाही नळाला, तर बाहेर चाळीमध्ये सार्वजनिक नळावर पाणी भरायला जावं लागणार आहे. हे ऐकल्यानंतर ईश्वरी आणि अर्णवला टेन्शन येतं. आपण मदतीला जायला हवं असं म्हणत लगेचच ईश्वरी आणि अर्णव दोघीजणी त्या ठिकाणी जायला निघतात. इकडे चाळीमध्ये भांडणं वाढतच चाललेली असतात. आता अंजलीच्या पाठीमागची बाई लगेचच पुढे जाऊन हंडा भरू लागते. तर अंजली तिला म्हणू लागते की माझा नंबर आहे तर तुम्ही कसं पाणी भरताय. तर ती बाई म्हणते तू किती हळूहळू चालते आणि तुझ्यासारखं कासू छप काम केलं तर माझं काम कधी आवरणार, मला लवकर पाणी भरायचं आहे. तिथे भांडणं सुरू होतात. अंजलीला ती बाई हाताला धरून खेचते आणि अंजलीचा नळावरचा हंडा धरते तसा उचलून आपटते बाहेर आणि तो आपटलेला हंडा नेमकाच जाऊन पडलेला असतो अर्णव आणि ईश्वरीच्या पायांजवळ. त्या बाईचा तो तोरा, तिचा तो रुबाब, तिचं ते बघणं बोलणं, एकदम अख्ख्या चाळीतल्या बायका तिला घाबरतात अशी ती बाई. आणि आता ईश्वरीने हे सगळं पाहिलेलं असतं. तर ईश्वरी म्हणते आता या बाईला इंदोरी झटका दाखवायलाच लागल, फारच शानी समजते स्वतःला असं म्हणत इथे आता ईश्वरीने कमरेला चांगला पदर खोचलेला असतो आणि हंडा घेऊन निघालेली असती त्या नळाकडे. त्या नळावरती जाऊन त्या बाईची ती बादली धरते आणि फेकते आणि मग स्वतःचा हंडा तिथे लावते. तर ती बाई इथे हातापायी करू लागते ईश्वरीसोबत. तर ईश्वरी पण अशी कमी काही नाही, तीही काय करते त्या बाईला धरते, तिचा हात मुरगळत पिळत तिलाही चांगलाच इंदोरी झटका देते. त्या बाईची चांगली धुलाई झाल्यानंतर ती जरा वठणीवर येते आणि ती मला सोडा, मला माफ करा म्हणून माफी मागू लागते आणि चुकीचं वागणी केली म्हणून ईश्वरी तिला बोल लावत असते. पुढच्या वेळेला जर कुणाशी असं वागलं तर तुझं तंगडं मोडून तुझ्या हातात देईल, वाटलं काय तुला दिसत नाही माझी नणंद इथे प्रेग्नेंट आहे, त्यांची काळजी घ्यायला हवी, वरतून तू त्यांनाच धक्काबुक्की करतेस, जास्त शानी समजते का स्वतःला असं म्हणत चांगला धडा त्या बाईला तिने शिकवलेला असतो. आणि चाळीतल्या प्रत्येक बाईला सांगून ठेवलेलं असतं इथून पुढे जोपर्यंत माझी नणंद इथे आहे तोपर्यंत जर तिला कोणी बोट जरी लावलं, तिच्या तब्येतीशी काही कमी जास्त केलं तर तुमची गाठ माझ्याशी आहे.
असं म्हणत आता ती सगळ्या बायकांना धमकावून ठेवते. माझ्या ताईंना मदत करायची, कोणीही तिला त्रास दिलेला नाही, मला सहन होणार नाही आणि नळाला सगळ्यात पहिले पाणी आल्यानंतर नंबर फक्त माझ्या ताईंचाच असणार, असं धमकी दिल्यानंतर चाळीतल्या बायका हो हो माफ करा म्हणत अंजली ताईंना आता मदत करायचं असं बोलू लागतात. तर इथे अर्णव सगळ्या बायकांची माझ्या बायकोच्या वतीने माफी मागतो. ती जरा जास्तच चिडली असं म्हणत त्या बायकांची एकदम सौजन्यपणे माफी मागतो. अंजली हंडे भरून देण्यासाठी तयार असते, पण अर्णवने नाही न्यायचे असं ठरवते. पण अर्णव म्हणतो हे सगळं मी माझ्या भाचीसाठी करत आहे, येणाऱ्या भाच्यासाठी करतोय, ते मला करू दे, जास्त हट्टीपणा करू नको असं म्हणत ताईच्या हंडे तो स्वतः उचलून मग आता चाळीतल्या घरामध्ये नेऊ लागतो. त्याच्या मागे मागे ईश्वरी आणि अंजलीही मागे मागे येते. आता दाराजवळ येऊन अंजली थांब म्हणते आणि ती म्हणते की माझ्या घरामध्ये तू पाय ठेवायचं नाही आणि कळकमळकं जरी असलं तर ते माझ्या हक्काचं घर आहे, माझ्या नवऱ्याच्या कष्टाचं फळ आहे आणि आमच्या घरात तू यायचं नाही, कारण तुझ्या घरात माझ्या नवऱ्याचा खूप अपमान केलेला आहे, जेवढा झाला तेवढा पुरेसा आहे असं म्हणत आता अर्णवला ती दारातच उभी करते. पण अर्णव तिला म्हणतो तुझा हट्टीपणा तुझ्याजवळ ठेव असं म्हणत तो हंडा घेऊन घरामध्ये जातो. इथे ईश्वरी ताईला समजवण्याचा प्रयत्न करते, पण ताई काही केलं ऐकायला तयार नाही. तिने ठरवलं आहे की मी स्वाभिमानपणे स्वतः एकटी राहणार, कुणाची मदत घेणार नाही असं म्हणत ते आता अर्णव आणि ईश्वरीला सांगू लागते की माझ्या घरातून इथून निघून जा, मला कसल्याही प्रकारची मदत तुम्ही करण्याचा प्रयत्नही करू नका असं म्हणत ती घरात जाते आणि घरात जाऊन दरवाजा बंद करून घेते. आता इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही दाराच्या बाहेर असतात आणि आता अंजलीताई दार उघडत नसते, त्याच्यामुळे अर्णव तिला समजवत असतो की ताई तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, तुला माहितीच आहे, आई जेव्हा होती तेव्हा आईनंतर तूच तर माझी आई, आणि तुला आठवतं ना जेव्हा आई मला पनिशमेंट करायची त्यावेळेला तू म्हणायचीस की अर्णवला जास्त त्रास नको देऊ ना आई, त्याच्या वाटची पनिशमेंट मी घेते. मग आज माझी ताई कुठे हरवली आहे, कशामुळे माझ्यापासून इतकी दूर गेली आहे, प्लीज ताई मला माफ कर, नाहीतर मी मला स्वतःला पनिश करून घेतो असं म्हणत तो पायाची अंगठी धरून उभा असतो. खूप वेळ तिथे गेल्यानंतर ईश्वरी मग अर्णवला समजवते की तुम्ही हट्टीपणा सोडा आणि उभे राहा बरं, आजूबाजूला सगळेजण बघताय. तर अर्णव म्हणतो की नाही मी हट्टी करलच. तरी ती म्हणू लागते की जास्त हट्टीपणाने गोष्टी चिघळून जातील, त्या चिघळवायच्या नाही. आणि बघ आता जर पाणी घ्यायचं नसतं ताईने पाणी ओतून दिलं असतं ना, ताईने पाणी घेतली म्हणजे आपली सगळ्यात पहिल्याची सुरुवात आहे, पहिली जीत म्हणायला हवी. आपण हट्टीपणा जास्त करत राहिलो ती पण हट्टीपणा करेल आणि सगळ्या गोष्टी हाताबाहेर जाईल असं समजदारपणे अर्णवला ईश्वरीने समजवलेलं असतं आणि तो तिला ते मान्य पण करतो की तू म्हणते ते बरोबर आहे. तर आता इथे दोघांनी ठरवले की हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपण हँडल करायच्या. आता अर्णव घरी चिडचिड करत असतो, जेवत नाही, तर ईश्वरी त्याच्यावर चिडते की सगळं मीच करायचं, सगळं मीच पाहायचं आणि तो तिला म्हणू लागतो की घरातले कामं करताना तू चिडचिड करतेस ना, करू नको, शांत राहा, चिडचिड केल्याने प्रश्न सुटणार नाही. तर ती म्हणते मलाही हेच म्हणायचे, चिडचिड केल्याने प्रश्न सुटणार नाही, तसंच आपण पण संयमाने घ्यायला हवी आणि एक ना एक दिवस आपण अंजलीताईच्या बाबतीत जीत मिळवू म्हणजे मिळवू असं म्हणत ती अर्णव समोर हात करते आणि दोघंजण एकमेकांना आपण नक्की जिंकू असं म्हणत हात मिळवतात. आता मिशन अंजलीताई सुरू. चला तर मग पुन्हा